नमस्कार, मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। शनिवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी आपल्या सर्वांच्या घरामध्ये लाडक्या गणरायाचे आगमन हे होणार आहे। या दिवशी गणेश चतुर्थी आहे। या दिवशी मूर्ती घरी आणल्यानंतर त्याची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असते। त्या मूर्तीमध्ये आपल्याला प्राण आणायचे असतात आणि या दिवशी सगळीकडेच गणपती स्थापनेची गडबड ही सुरू असते। त्यामुळे सगळ्यांनाच गुरुजी ब्राह्मण मिळतात असं नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये घरच्या घरी अगदी साध्या सोप्या शुद्ध पद्धतीने श्री गणेशांची प्राण प्रतिष्ठा कशी करावी, कोणत्याही प्रकारचे संस्कृत मंत्र न म्हणता आपल्या मराठी भाषेत मंत्र म्हणून श्री गणेशांची स्थापना घरच्या घरी आपण कशी करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण पूजा करताना जे मंत्र म्हटले जातात ते संस्कृतमध्ये हे असतात आणि आपल्या सर्वांनाच ते म्हणणे शक्य होत नाही किंवा वाचून जरी म्हणायचं ठरवलं तरी त्यांचा उच्चार हा एवढा सुस्पष्ट होत नाही। त्याऐवजी मराठीत कशी स्थापना आपण करू शकतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। देव हा भक्तीचा भुकेला आहे। आपण किती मनाने शुद्ध अंतकरणाने पूजा करतो हे सर्वात महत्त्वाचे आहे। आपला भाव हा महत्त्वाचा आहे। कोणीही असेल त्याने मनात श्रद्धा ठेवावी, मनात भाव हा असावा। कारण कोणतीही पूजा आपण मनापासून केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोचते। त्यामुळे आज मी सर्वांना जमेल तशी साधी सोपी पूजाविधी ही दाखवणार आहे। व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण असणार आहे, त्यासाठी स्किप न करता पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओज हे शेअर करा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओज जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मंडळी, ज्या ठिकाणी आपण गणपती बसवणार आहोत ती खोली आपण स्वच्छ करून घ्यावी आणि गणपतीसाठी तुम्हाला जी काही छोटी मोठी डेकोरेशन म्हणा किंवा सजावट करायची असेल ते तुम्ही करून घ्यावे। फक्त गणपतींचे मुख पूर्व किंवा पश्चिमेला येईल या पद्धतीने आपल्याला मूर्ती ही ठेवायची आहे। तर गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेपासून दुपारी 1:45 पर्यंतचा असणार आहे। अतिशय चांगला मुहूर्त हा आहे। ज्या लोकांना ह्या वेळेमध्ये गणपती बसवणं शक्य होईल त्यांनी आवर्जून ह्या वेळेतच गणपती हा बसवावा आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळपर्यंत स्थापना केली तरीही चालेल। तर आता आपण पूजेसाठी लागणारं संपूर्ण साहित्य हे पाहून घेऊयात। इथे आपण शुद्ध पाणी घेतलेलं आहे, पंचामृत, तसेच चंदन, हळदी कुंकू, अक्षदा, थोड्या आपण अक्षदाही घेतल्या आहेत। वाटीमध्ये आपण गंधही तयार करून घेतला आहे, धूप, विड्याचं साहित्य, तसेच कापूर, श्री गणेशांची मूर्ती, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि आपण लाल कलावाही घेतलेला आहे। तुम्ही वस्त्रमाळ घेतली तरीही चालेल। तसेच नैवेद्यामध्ये गोडाधोडाचा नैवेद्य घ्यायचा आहे, तसेच फळं, मी इथे मोतीचूरचे लाडू घेतलेले आहेत। त्यानंतर विड्याची पानं, गुलाबाचं फूल, पांढरी पिवळी फुलं, तसेच आपण समयाही तयार करून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने गणेश पूजनामध्ये समई ही खूप महत्त्वाची मानली जाते, त्यामुळे आपण पूजेमध्ये तीही ठेवावी। तसंच आपण श्रीफळ घेतला आहे आणि कलशही आपण तयार करून घेतलेला आहे। अशा प्रकारे स्वस्तिक काढायचं आहे आणि 5 रेषाही ओढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर शुद्ध पाणीही घ्यावं आणि महत्त्वाचं म्हणजे श्री गणेशांची मूर्ती ही आम्ही शाडू मातीची मूर्ती आणलेली आहे। अतिशय सुंदर अशी मूर्ती ही आणलेली आहे। श्री गणेशांची पार्थिव गणेश मूर्ती आपण बाजारातून आणत असतो। ती मूर्ती एखाद्या लाल वस्त्राने किंवा नवीन कापडाने झाकूनही आणावी। तर अशा प्रकारे आधीच आपण सर्व साहित्य हे जमवून घ्यावं, म्हणजे ऐनवेळी आपली घाई गडबड ही होणार नाही व सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे, म्हणजे वारंवार आपल्याला उठावं लागणार नाही। तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं घर स्वच्छ करून घ्यावं। त्यानंतर स्नान करून नवीन वस्त्र घालावीत किंवा तुम्ही स्वच्छ वस्त्रही परिधान करावीत। तसेच आधी घरामध्ये आपण गोमूत्र शिंपडावं। त्यानंतर रोजची देवपूजा आपण करून घ्यावी आणि मग आपण गणपतींची प्राणप्रतिष्ठा ही करू शकतो। शुभ मुहूर्तावर केली तर अतिशय उत्तम। तर या ठिकाणी मी अशा प्रकारे सजावटी करून घेतलेली आहे। चौरंग मांडून त्यावर आपण नवकोरं लाल वस्त्रही अंथरून घ्यावं। त्यानंतर तांदळाने सुंदर असं स्वस्तिक आपण काढून घ्यावं। खाली बसण्यासाठी आपण आसनही घ्यावं। सर्वात आधी तांदळामध्ये हळदी कुंकू आपण
टाकून घ्यावं आणि अक्षदा या तयार करून घ्याव्यात। त्यानंतर कुठलीही पूजा करण्याआधी आपण दीप प्रज्वलित करून घेत असतो, त्यासाठी आपण दिव्यांची आधी पूजाही करून घ्यावी। हळदी कुंकू अक्षदा फूल हे अर्पण करावं आणि दिव्यांची आपण पूजाही करून घ्यावी। ही पूजा करताना ओम श्री दीप देवताभ्यो नमः असं आपण मंत्र हा बोलावा। गंध अक्षदा पुष्प समर्पयामी असं आपण म्हणावं। तुम्ही मराठीत जर म्हणाल तर हे दीप देवा तुला गंध पुष्प हे अर्पण करत आहोत, किंवा तुम्ही दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार हा साधा सोपा मंत्रही म्हटला तरीही चालेल। त्यानंतर आपण स्वतःला हळदी कुंकू लावावे, पुरुषांनी चंदनाचा टिळा हा लावावा। त्यानंतर पाण्याने भरलेले पात्र आपण घ्यावे, त्यामध्ये एक फूल बुडवून सर्व पूजा साहित्यावर तसेच जी सजावट केलेली आहे त्यावर आपण थोडं पाणी फुलाच्या साह्याने हे शिंपडावं, त्याने शुद्धी होते असं म्हणतात। त्यानंतर एका कलशावर आपण स्वस्तिक काढून घ्यावं, तसेच 5 नाम किंवा 5 रेषाही ओढून घ्याव्यात। ओल्या गंधाने हे आपण करायचं आहे। खालून वर असे आपण 5 नाम हे ओढायचे आहेत। त्यानंतर कलश पाण्याने भरून घ्यावा आणि मग कलशामध्ये आपण सुपारी नाणं हळदी कुंकू हे टाकावे आणि विड्याची पानं किंवा तुम्ही आंब्याची पानं घेतली तरीही चालेल। त्यावर आपण श्रीफळ ठेवावं। नारळाची शेंडी ही वर येईल अशा पद्धतीने ती आपण ठेवावी। अशा प्रकारे कलश तयार करून घ्यावा। हा कलश गणपतींच्या उजव्या बाजूला आपण ठेवावा। तर उजव्या बाजूला थोडे तांदूळ घेऊन छोट्या चौरंगावर लाल कपडा टाकून त्यावर कलश स्थापनाही करावी। तुम्ही अष्टदल कमळ किंवा स्वस्तिकही काढू शकतात। कलशावर आपण हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करावं। त्यानंतर श्री गणेशांची स्थापना करण्याआधी आपल्याला आचमन करायचं आहे। 3 वेळा आपण पाणी घेऊन मग ते तामणात सोडावं। डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यावं आणि ते आपण पिऊन घ्यावं। ही कृती आपण 3 वेळा करावी व म्हणावे ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः या प्रकारे आपण मंत्र हा म्हणावा। तर इथून पुढे श्री भगवान विष्णूंची 24 नावेही घेतली जातात। तुम्हाला जर ती येत असतील तर तुम्ही म्हणू शकतात, नाहीतर एवढं म्हटलं तरीही चालेल। यामुळे आपली शरीराची आणि मनाची शुद्धी होते असं सांगितलं जातं व पूजा चांगली यामुळेही होत असते। त्यामुळे आपण आचमन करणं अत्यंत गरजेचं हे मानलं जातं। त्यानंतर आपण हातात थोडे अक्षदा फूल घ्यावं व व्रताचा संकल्प आपण करावा व गणपतीला प्रार्थना करावी की हे गणराया माझं संपूर्ण कुटुंब म्हणजे तुमच्या घरातील सर्व सदस्यांची नावं तुम्ही घ्यावीत व म्हणावे आज सर्वजण मिळून आम्ही घरामध्ये तुमची स्थापना करत आहोत। माझ्या घरामध्ये सुख समृद्धी आयु आरोग्य घरात लक्ष्मी ऐश्वर्य धनसंपदा हे सर्व काही लाभू दे। माझ्या घरातील दारिद्र्य नकारात्मकता भांडण तंटा हे नष्ट होऊ दे असं म्हणून गणरायाला प्रार्थनाही करावी व हातातील पाणी आपण तामणात सोडावं। आता आपण कलश पूजन करून घेऊयात। कलशावर आपण हळदी कुंकू अक्षदा फूल वाहावे। कलश देवताभ्यो नमः पूजा गंध पुष्प समर्पयामी आपण प्राकृत भाषेत असं म्हणू शकतो। हे कलश देवता मी तुला गंध पुष्प अक्षदा वाहत आहे आणि नमस्कारही करावा। त्यानंतर जिथं आपण स्वस्तिक काढलेला आहे म्हणजेच गणपती बाप्पांची आपण जिथं स्थापना करणार आहोत तिथं हळदी कुंकू हे अर्पण करावं आणि मूर्ती आपण स्थानापन्न करावी। गणेश मूर्ती स्थापन करताना शांत बसून मूर्ती कधीही स्थापन करू नये, तर मोठ्या आवाजात जयघोष करत गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असं म्हणून आपण ती मूर्ती ठेवावी। मूर्ती ठेवताना खूप काळजीपूर्वक ती ठेवावी। एकदा मूर्ती ठेवल्यावर विसर्जनाआधी ती हलवायची नसते। मूर्तीवर आपण वस्त्र झाकलेलं असेल तर ते तुम्ही काढून घ्यावं। आता आपण गणेश पूजेला सुरुवात ही करायची आहे। एका तामणात गणेश मूर्ती घ्यावी किंवा तुम्ही सुपारी घेतली तरीही चालेल। या दिवशी गणपतींची षोडोपचारे पूजाही केली जाते, म्हणजे 16 उपचार करून ही पूजा करायची असते। यावर शुद्ध पाण्याने अभिषेक करावा। शुद्धोदक स्नानम समर्पयामी यावेळी आपण मराठीत म्हणू शकतो हे गणराया तुला आम्ही पाण्याने स्नान घालत आहोत। त्यानंतर पंचामृताने स्नान घालावे। पंचामृत स्नानम समर्पयामी म्हणजेच हे गणपती देवा पंचामृताने आम्ही तुम्हाला स्नान घालत आहोत। त्यानंतर पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान हे घालावं। शुद्धोदक स्नानम समर्पयामी त्यानंतर श्री गणेशांची मूर्ती आपण अक्षदांचं आसन देऊन जोडविड्याच्या पानावर स्थापनाही करावी। तसेच अभिषेकादरम्यान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जप तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला गणपतींचा जोही कोणता
सोपा मंत्र येत असेल तोही तुम्ही म्हटलात तरीही चालेल। त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी व उजव्या बाजूला स्थापनाही करावी। हळदी, कुंकू, अक्षदा, गंध, फूल हे अर्पण करावं। तसंच घंटाही आपण उजव्या बाजूला ठेवावी, त्यांनाही हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करावं। आणि तुमच्याकडे जर शंख असेल तर तो तुम्ही डाव्या बाजूला ठेवून त्याचीही पूजाही करावी। आता आपण श्री गणेशांची मूर्ती स्थापन केल्यानंतर फुलांच्या साह्याने प्रथम पाणी शिंपडावं, कारण या मूर्ती शाडू मातीच्या किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतात। त्यांच्यावर आपण पंचामृत किंवा पाण्याने अभिषेक हे करू शकत नाही, त्यामुळे पंचामृत आणि पाण्याने आपण फुलांच्या साह्याने त्यांच्यावर शिंपडून घ्यावे। अशा प्रकारे मूर्तीचा अभिषेक आपण करावा। त्यानंतर गणपतींसमोर विडाही ठेवावा। सर्व साहित्य ठेवून हळदी, कुंकू, अक्षदा, फूल हे अर्पण करावं। तर या ठिकाणी गणपतींसाठी एक विडा आपण ठेवलेला आहे, तर काही ठिकाणी 5 विडे किंवा 7 विडेही ठेवले जातात। तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशी तुम्ही आचरणही करावी। त्यानंतर गणेश स्थापनेचा महत्त्वाचा भाग म्हणजेच गणपतींच्या मूर्तीमध्ये प्राण ओतणे हा आहे। आपण बाजारातून जी मूर्ती आणतो ती फक्त एक मूर्ती असते, आपण त्यामध्ये प्राण आणायचे असतात। तर आपण आपला उजवा हात बाप्पाच्या डाव्या छातीवर ठेवावा, म्हणजे हृदयावर ठेवावा, व आपला डावा हात आपल्या हृदयावर ठेवावा व डोळे बंद करून म्हणावे, हे गणपती बाप्पा, आम्ही आमच्या हृदयातले प्राण प्रतिस्थापित करीत आहोत, तर तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या, असं म्हणत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र म्हणावा। किंवा तुम्हाला श्री गणेशांचा दुसरा कोणताही मंत्र येत असेल तो तुम्ही म्हणावा। त्यानंतर दुर्वा घ्याव्यात, तुपामध्ये बुडवून त्या आपण दोन्ही डोळ्यांना तसेच हाताला, पोटाला, पायाला असं आपण लावायचं आहे। आता मूर्तीत प्राण हे आले आहेत असं समजून आपण गणेश पूजन हे करावं। प्रथम गणपतीला गंध किंवा चंदन लावावं, त्यानंतर हळदी, कुंकू, अक्षदा या अर्पण कराव्यात। त्यानंतर जानवं, वस्त्र जे तुम्ही अलंकार आणलेले असतील तेही तुम्ही अर्पण हे करावेत। वस्त्र हे डाव्या हाताखालून टाकावीत, त्यानंतर वस्त्रमाळ अर्पण करावी। त्यानंतर श्री गणेशांसाठी जे काही आपण घेतलेलं असेल ते अर्पण करावं। फूल, दुर्वा त्याचप्रमाणे वेगवेगळ्या फुलांनी आपण आरासी सजवायची आहे। तर गणेश पूजन आपलं संपन्न झालेलं आहे। गणपतींसमोर आपण जो विडा ठेवला होता त्याचीही पूजा आपण करून घ्यावी। त्यानंतर गुळ खोबऱ्याचा तसेच मोतीचूरचे लाडू असतील किंवा मोदक किंवा गोडाधोडाचा कुठलाही पदार्थ तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकतात, तसेच तुम्ही फळेही ठेवू शकतात। अशा प्रकारे संपूर्ण नैवेद्य आपण देवाला अर्पण हा करावा। 3 वेळा आपण पाणी फिरवून घ्यावे। नैवेद्यम समर्पयामी असं आपण बोलावे। जेवढे दिवस गणपती आपल्या घरामध्ये असतील तेवढे दिवस गणपतीप्रिय मोदक आपण नैवेद्यासाठी आवर्जून करावेत। त्यानंतर डाव्या हाताने घंटा वाजवावी, दीपधूप दाखवावा। गणेश पूजनादरम्यान सतत आपल्या मुखातून श्री गणेशांचे स्मरण हे करावे। नंतर सहकुटुंब सहपरिवार आरती तसेच प्रार्थना करावी की तुझी कृपादृष्टी अखंड आमच्यावर राहू दे, अशी मनोभावे प्रार्थनाही करावी। आरती झाल्यावर घालीन लोटांगण वंदिन चरण हे म्हणावे, स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी। त्यानंतर मंत्र पुष्पांजली म्हणावी। फुलांना गंध लावून हातात अक्षता घेऊन ती देवांच्या पायावर आपण अर्पण करावी। मंत्र पुष्पांजली समर्पयामी असं म्हणावं। त्यानंतर घरातील सर्वांनी गणेशाला मनोभावे नमस्कार करावा। गणपती बाप्पा, आम्ही तुम्हाला मनोभावे नमस्कार करत आहोत, आणि सर्वांनी शेवटी क्षमा प्रार्थनाही करावी। हे गणराया, तुम्ही विघ्नांवर विजय मिळवणारे आहात, देवांचे प्रिय आहात, हे विघ्नहर्ता तुम्ही ज्ञानसंपन्न आहात, आपल्या चरणी माझा नमस्कार, अनेक वेळा नमस्कार। हे बाप्पा, आपण नेहमी माझ्या चांगल्या कार्यात येणाऱ्या विघ्नांचा नाश करा। आजची पूजा करत असताना माझ्या हातून जर कळत नकळत काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा आणि माझ्या पूजेचा तुम्ही स्वीकार करा। भोळी भाबडी माझी सेवा तुम्ही मान्य करा। हे गणपती देवा, मी अज्ञानाने जी पूजा केलेली आहे ती तुम्ही मान्य करा। माझ्याकडून झालेल्या चुकांची मला क्षमा करा आणि मी केलेल्या पूजेने तुम्ही माझ्या कुटुंबावर प्रसन्न राहाल अशी अपेक्षा देवा। अशी क्षमा प्रार्थना पूजेनंतर आपण करून घ्यावी। सर्वांना आरती द्यावी, त्यानंतर प्रसादही वाटावा। तसेच रोज सकाळ संध्याकाळ आरती करावी व नैवेद्यही अर्पण करावा व मनोभावे नमस्कार करावा। तर आजच्या व्हिडिओमध्ये घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने श्री गणेशांची प्राणप्रतिष्ठा कशी करावी हे आपण पाहिलेलं आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता। श्री स्वामी समर्थ।